सध्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट या पत्रकार परिषदेत जाऊया. गेलेला होता ज्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात जी नस्ती आहे किंवा फाईल आहे त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये 15 ऑगस्ट पासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकल ट्रेन्स या बाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे 15 दिवस असणं आवश्यक आहे. अशा 14 दिवस असणं आवश्यक आहे. अशा व्यक्तींना प्रवास करणं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे, अनुज्ञेय झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता त्यांचं स्वतःचं ओळखपत्र आणि डबल डोस घेतल्याचं प्रमाणपत्र हे जर त्या ठिकाणी दाखवलं तर मासिक आणि त्रैमासिक पासेस इश्यू करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला देण्यात आलेल्या आहेत. आणि एक नक्की आहे की अशा पद्धतीनं न वागता तशा बळजबरीनं कोणी प्रवास करण्याचा प्रयत्न केला तर 500 रुपये दंड आणि 1860 IPC खाली कारवाईसुद्धा होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा आहे उपहारगृह, म्हणजे सर्व रेस्टॉरंट्स यांना 50% आपण मान्यता देण्यात आलेली आहे त्यांच्या कॅपॅसिटीच्या. आणि खुल्या प्रांगण लॉनमध्ये त्याच ठिकाणी होणारे जे विवाह सोहळे आहेत त्यामध्ये जे खुल्या प्रांगणात होतील विवाह सोहळे त्याला 200 मॅक्झिमम अलाउड केलेले आहेत आणि हॉलमध्ये जी सिटिंग कॅपॅसिटी असते त्याच्या 50% त्या ठिकाणी अलाउ केलेले आहेत किंवा 100 याच्यापेक्षा जास्त नव्हे अशा पद्धतीनं मंगल कार्यालयांमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे साधारणपणे कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयांमध्ये शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी या सगळ्यांना प्राथम्याने आपण कोविड लस देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे. आणि असंही सांगितलं आहे की खाजगी आणि औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे ज्यांनी कोविड लसीकरण म्हणजे पूर्ण झालेले असेल अशा आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर खाजगी जे कार्यालय आहे त्या खाजगी कार्यालयामध्ये 24 तास खाजगी कार्यालय चालू राहू शकतील. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, कारण एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा या खाजगी कार्यालयांनी त्यांच्या गरजेप्रमाणे एका सत्रामध्ये 25% लोक जर उपस्थित ठेवले तर त्या पद्धतीनं ते स्टॅगर्ड पद्धतीनं उपस्थिती ठेवून आपल्याला कार्यालय खाजगी कार्यालय चालू ठेवता येतील अशीही त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. सर्व जेवढे काही शॉप्स आहेत ते सर्व शॉप्स आपण 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे सिनेमा आणि मल्टीप्लेक्स आहेत त्यामध्ये पुढील आदेश येऊपर्यंत तूर्त तरी सुरू करण्याची परवानगी नाही. कुठलेच नाही, सिनेमागृह नाही, नाट्यगृह नाही, मल्टीप्लेक्स नाही. धार्मिक स्थळांमध्ये देखील तूर्त बंदी आहे पुढील आदेशापर्यंत. साधारणपणे
इंडोर स्पोर्ट्स जे आहेत, या इंडोर स्पोर्ट्समध्ये असलेल्या खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांचे देखील लसीकरणाचे 2 मात्रा पूर्ण व ह्या सगळ्या गोष्टी जर झालेल्या असतील तर मग इंडोर जे काही स्पोर्ट्स आहेत, मग ज्यात बॅडमिंटन, टेबल टेनिस वगैरे या सगळ्या यांना आपल्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी एक सूचित करावायचं आहे की जे तिसरी वेव्ह च्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एकूण उत्पादित होणाऱ्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हे 1300 मेट्रिक टन आहे. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रांनी आणखीन एक 200-300 मेट्रिक टन आपण वाढवू अशा पद्धतीचं खात्री दिली आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी वाढही केलेली आहे. आणि PSA जे प्लांट्स आहेत, त्या PSA प्लांट्स एकूण जवळजवळ 450 प्लांट्सच्या ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 141 आज प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला. या सगळ्यांचं जरी आपण पूर्ण क्षमतेने जरी वापर झाला तरी 1700 ते 2000 मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजन आपल्याला मॅक्झिमम उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्र शासनाने ज्या तिसऱ्या वेव्हच्या संदर्भात सांगितलेलं आहे की दुसऱ्या वेव्हचा जो पीक होता त्याच्या 1.5 पटी पर्यंतची व्यवस्था करा अशा स्वरूपाने सूचित केल्या कारणाने जवळजवळ 3800 मेट्रिक टन पर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय आज असा झाला की 700 मेट्रिक टन पर डे ज्या दिवशी तिसऱ्या वेव्हमध्ये लागेल त्या दिवशी ताबडतोबीनं महाराष्ट्रभरात स्ट्रिक्ट लॉकडाऊन ऑटो मोडमध्ये करण्यात येईल. त्यामुळे कारण ऑक्सिजन ही इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या पद्धतीनं लागत असल्या कारणाने केंद्राकडून किती मदत होऊ शकेल वेळेवर हे सांगता येणं आज शक्य नसल्यामुळे आज या संदर्भात सुद्धा आपण निर्णय घेण्यात आलेला आहे. साधारणपणे शॉपिंग मॉल्सच्या बाबतीत पूर्ण आठवडाभर 10 वाजेपर्यंत शॉपिंग मॉल सुरू ठेवण्यास हरकत नाही अशा पद्धतीच्या मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु सर्व महाराष्ट्रभर, हे मी सांगतोय हे सर्व महाराष्ट्रभर, कुठल्याही एखादा जिल्हा वगळलेला नाही, सर्व जिल्हे आहेत आणि त्यामुळे शॉपिंग मॉल्स मान्य केलेले आहेत. 10 वाजेपर्यंत मान्य केलेले आहेत. परंतु त्यामध्ये जाणारे जे ग्राहक आहेत त्यांनी मात्र डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे आणि डबल डोस दुसरा डोस घेतल्यानंतर सुद्धा 14 दिवस त्यांनी पूर्ण करण्याची आवश्यकता देखील आहे. तसं सर्टिफिकेशन दाखवणाऱ्या व्यक्तींना मॉल्समध्ये जाण्यासाठी कुठलीही अडचण नाही. बिलकुल बिलकुल मात्र नाही, तसं नाही अलाउड. दुकानांना मात्र जे काही कर्मचारी आहेत, व्यवस्थापन मध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनी सुद्धा संपूर्ण त्यांचे डबल डोस झाले असायला हवे असं दुकानांच्या बाबतीत मात्र मान्यता देण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं रेस्टॉरंट्सच्या बाबतीत म्हणजे उपाहारगृहांच्या बाबतीत जे लोक त्या ठिकाणी भोजनासाठी किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेले असतील त्या लोकांना वेटिंग पिरियड जो काही असेल त्यावेळी सुद्धा मास्क घालणं कंपल्सरी आहे. पूर्ण उपाहारगृह सुद्धा पूर्ण सॅनिटाईज करणं आवश्यक आहे. वेटर्सने मास्क घालणं आवश्यक आहे. संपूर्ण रेस्टॉरंटच्या अनुषंगाने त्यांची जी बसण्याची व्यवस्था आहे ती पण सोशल डिस्टन्सिंगच्या अनुषंगाने असणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी आणि सगळे मॅनेजमेंट आणि काम करणारे कर्मचारी सर्वांनी डबल डोस घेण्याची आवश्यकता आहे. या अटी शर्तीवरच रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आलेली आहे. सर्व रेस्टॉरंट 10 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. रेस्टॉरंट 50% कॅपॅसिटी. त्याचबरोबर मला असं म्हणायचं, विवाह सोहळ्याच्या बाबतीत बोललोय,
शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भात नोटिफिकेशनमध्येच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की त्या विभागाचे विभाग हा तो निर्णय घ्यायला सक्षम राहील. परंतु एक नक्कीच आहे की टास्क फोर्सच्याही मेंबर्सनी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टास्क फोर्सच्या अध्यक्ष असतील किंवा पीडियाट्रिक टास्क फोर्स जो एक स्वतंत्र टास्क फोर्स राज्यामध्ये आहे आणि आपला जो पहिल्या वेव्हपासून जो अस्तित्वात असलेला जो राज्याचा टास्क फोर्स आहे त्या सर्वांनीच शाळा कॉलेजेसला सुरू करण्याच्या संदर्भात आपली युनॅनिमसली विरोध दर्शवलेला आहे. या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्स आणि स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्याबरोबर संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या बैठकीमध्ये त्यांचा अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो आज रात्री कदाचित त्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल किंवा उद्या सकाळपर्यंत त्याच्या संदर्भातला डिक्लेरेशन होईल. परंतु त्याच्या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री आणि आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग या संदर्भातली बैठक होईल. मी स्वतः डायरेक्टर हायर एज्युकेशनशी मुद्दाम बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथला जो काही त्या विद्यापीठाच्या ज्युरिडिक्शनमध्ये येणारे जेवढे काही जिल्हे आहेत त्यांच्या एज्युकेशन सोसायटीज यांच्याबरोबर चर्चा करून ते 2-4 दिवसामध्ये आरोग्य विभागाला त्यांचा अहवाल देणार आहेत आणि नंतर त्यावर अंतिम निर्णय कॉलेजच्या संदर्भात होईल. तर मतभेद आहेत का शाळा सुरू होण्याबाबत? कारण ऑलरेडी जीआर निघाले आणि आता पुन्हा का मग चर्चा होते? टास्क फोर्सचं जरा त्या बाबतीतली त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे की यांना आपण अद्याप वॅक्सिनेट केलेलं नाही. 18च्या खालची मुलं आहेत हे आणि त्यामुळे त्यांना वॅक्सिनेट केलेलं नाही आणि म्हणून इतर राज्यामध्ये काही प्रसंग असे घडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की रिस्क घेऊ नये आणि म्हणूनच आज त्याच्या संदर्भातली एक बैठक होऊन त्याच्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. मला असं वाटतं फक्त 11वी-12वीच्या संदर्भात ग्रामीण भागात आणि शहरी भागात केलेला आहे. म्हणून मला तेच मी म्हणून फार स्पष्ट सांगितलं की या संदर्भात जो अंतिम निर्णय आहे, कारण कॅबिनेटमध्ये आज त्याबाबतही चर्चा झाली आणि म्हणूनच आज त्याच्याबाबत अंतिम माननीय मुख्यमंत्री, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाची बैठक होईल. त्यामध्ये जो निर्णय होईल तो खरा अंतिम निर्णय राहील. टास्क फोर्सचे सर्व सदस्य उपस्थित असणार आहेत. चर्चा झाली, सकारात्मक चर्चा होती, मात्र एवढे दिवस झाल्यानंतरही ते का सुरू केले गेले नाही? मल्टीप्लेक्स आणि सिनेमा हॉलबद्दल काय अशी अडचण वाटली जेणेकरून तो निर्णय घेण्यात नाही आला? मला वाटतं की या संदर्भात टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाचं जे काही मत असेल ते माननीय मुख्यमंत्र्यांना व्यक्त करण्यात आलं आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय जो काही आत्ता सध्या आहे की तूर्त थांबवलेलं आहे. याचा अर्थ काय आपण थांबवणारच आहे कायम असं नाही, परंतु या बाबी थोड्या तूर्त थांबवलेल्या आहेत म्हणून मी तूर्त शब्द वापरलेला आहे. तो एखाद्या आठवड्यात वगैरे थोडी परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येऊ शकेल. देण्यात येणार आहे तो युनिव्हर्सल पास म्हणून सगळीकडे आपल्याला एंट्री मिळणार आहे का? आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी रेस्टॉरंट असतील किंवा मॉल्स असतील, मेट्रो, मोनो, इतर त्या ठिकाणी, तर ती कसं म्हणजे 2 डोस वाल्यांना इतर ठिकाणी कसं आयडेंटिफाय करणार? नाही, मला असं वाटतं की त्या प्रत्येकाजवळ आपलं 2 डोस असल्याचं सर्टिफिकेट असतंच, ते दाखवावं, तीच आयडेंटिटी राहील, बाकी दुसरा काय विषय नाही. रेल्वेच्या साठीचा जो QR कोड आहे तोच वापरून त्यांनी पासेस उपलब्ध करून घ्यायचे आहेत. हॉटेलमध्ये जे कर्मचारी असतील किंवा मॉल्समध्ये जे राहणारे लोक असतील त्यांना 2 डोस घेणं कंपल्सरी असेल, तर त्याची चेकिंग कशी होणार आहे? मॉल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांनी 2 डोस घेतलेत का? हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी 2 डोस घेतलेत का? नाही, आता हा जो विषय आहे तो मॉल्समध्ये तर त्यांचे जे गार्ड्स असतात किंवा त्यांचे जे एंट्रीच्या त्या ठिकाणी ठेवलेच पाहिजेत आणि त्यांनी ते एंट्री ज्या अर्थी आता
एपिडेमिक डिजीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून हे नोटिफिकेशन निघतं आहे. त्यावेळी त्या मॉल ओनर्सचं आणि मॅनेजमेंटच्या लोकांचंही हे कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग राहील की त्यांनी तशा पद्धतीनं लोक ठेवून त्यांनाच आतमध्ये एंट्री देण्याची आवश्यकता आहे. रेस्टॉरंटच्या संदर्भात सुद्धा मालकांची ही जबाबदारी राहील की ज्या गोष्टी अटी आणि शर्ती म्हणून टाकलेल्या आहेत आणि त्या अटी शर्तीला अधीन राहूनच त्यांनी रेस्टॉरंट उपाहारगृह चालू करायचे आहेत, जर ते त्यांनी न पाळता तसेच जर का उपाहारगृह चालू केले तर ते निश्चित प्रकारे कारवाईस पात्र राहतील आणि त्यांच्यावर त्यांचं रेस्टॉरंट बंद करण्या इतपत किंवा शॉप ॲक्ट खाली शॉप्स बंद करण्या इतपत कारवाई केली जाईल. खासगी कार्यालयामध्ये दोन्ही डोस कर्मचारी झालेले आहेत ते पूर्ण सध्या सुरुवात बिलकुल ज्यांचे 2 डोस झालेले आहेत त्यांना खासगी कार्यालयामध्ये कुठेही अडचणीचा कुठलाही विषय नाही. झाले नसतील तर खासगी कार्यालयात कर्मचारी काम करतील. मला असं वाटतं की डोसेस आता कंपल्सरी केलेलेच आहेत जर तुम्हाला खरोखर कार्यालयामध्ये जायचं असेल तर. आणि तसं आपण खाजगी कार्यालयांना 24/7 पहिल्यांदी परवानगी देतो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्टॅगर्ड पद्धतीनं ते करून घ्यावं जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचा जे काही निकष आहे तो पाळला जाईल. सर, एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की 2 डोस ची अट जेव्हा कंपल्सरी होते, खूप मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मागणी लोक करतायत, गर्दी देखील करतात. अशा पद्धतीने गर्दीचं नियोजन राज्य सरकार कसं करणार आहे किंवा अधिकाधिक लोकांना डोस संदर्भात काय निर्णय राज्य सरकार घेणार? आज मंत्रिमंडळात सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची अशी अपेक्षा आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये अधिक जास्तीची लसीकरण व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाची मागणी होती. परंतु शेवटी केंद्र सरकारकडून मिळत असलेली जेवढी मात्रा आहे, जेवढी संख्या आहे डोसेसची, तेवढ्याच पद्धतीनं आपण देत असतो. त्यातल्या त्यात पुन्हा सेकंड डोससाठी पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे अशा पद्धतीचं सर्वसाधारण सुद्धा एक निकष असतोच आणि तो असायलाच हवा. त्या दृष्टिकोनातून आज कोवॅक्सिन असो, कोविशिल्ड असो, याची खूप मोठ्या पद्धतीनं सेकंड डोसची ड्यू डेट्स आहेत. परंतु त्या ड्यू डेट्स झालेल्या असताना सुद्धा आज केंद्र शासनाकडून तेवढ्या मोठ्या पद्धतीनं लसीकरणाला त्याची ती मात्रा आहे तेवढी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने सिंगल डोसवाल्यांना सुद्धा आपल्याला थोडं थांबवावं लागत आहे आणि सेकंड डोसला अगोदर प्राधान्य द्यावं लागत आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज किस तरीके से मंत्रिमंडल में फैसला हुआ है? मंत्रिमंडल में आज जो निर्णय हुआ, हमारे आरोग्य विभाग के माध्यम से जो फाइल थी जिसमें टास्क फोर्स और हेल्थ डिपार्टमेंट के जो सूचनाएं थे उसमें माननीय मुख्यमंत्री जी ने उसको मान्यता दी और वह मान्यता देने के बाद कैबिनेट में भी उसकी चर्चा हुई. तो खास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि ट्रेन्स को अभी पैसेंजर्स को अलाउ करने वाले हैं, लेकिन एक कंडीशन पे अलाउ होगा कि 2 डोसेस उन्होंने लेना चाहिए और सेकेंड डोज के बाद 14 दिन होना ज़रूरी है. उनका आइडेंटिफिकेशन कार्ड और जो डोसेस लिए गए हैं उसका सर्टिफिकेशन, इसका वैलिडेशन ये रेलवे डिपार्टमेंट करेगी और वो वैलिडेशन के माध्यम पे अभी वीकली और यानी 3 वीक तक का पासेस वो इशू करने का निर्णय हुआ है और इसलिए वो पासेस इशू किए जाएंगे और जिनके पास यह सब पासेस है उन्हीं को अंदर बैठने की अनुमति रहेगी. सेकेंड मुद्दा है सभी शॉप्स 10 o'clock तक, आज तक 8 बजे तक थे लेकिन अभी 10 बजे तक खुले रहने की अनुमति दी गई है. सभी शॉप्स के ओनर्स ने उनके कर्मचारियों को और उनके मैनेजमेंट को 2 डोज देने चाहिए, यह भी कंडीशंस रहेगी. रेस्टोरेंट्स के हद तक सभी जो कर्मचारी है वहाँ पर की जो मैनेजमेंट है उन्होंने भी 2 डोज लेना बंधनकारक है या उनको कंपल्शन है. उनके जो वेटर्स है उन्होंने भी 2 डोज लेना ज़रूरी है और जो बैठने की जो व्यवस्था है वह भी
इस तरह की होना चाहिए कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन हो। जो वेटिंग में लोग रहेंगे उन्होंने भी मास्क पहनना ज़रूरी है और सभी उपहार गृह में सैनिटाइजेशन होना भी बहुत ज़रूरी है। यह सभी कंडीशंस के ऊपर ही उनको अनुमति दी गई है। रेस्टोरेंट्स के टाइमिंग आज तक 8 बजे तक थे, लेकिन अभी महाराष्ट्र में सभी ज़िलों में 10 बजे तक की अनुमति दी गई है। मॉल्स, जो सभी लोगों की एक उत्सुकता थी कि कब शुरू होंगे, तो 15 अगस्त के बाद मॉल्स भी शुरू होंगे और मॉल्स में जाने के लिए सभी जो ग्राहक है उनको 2 डोज लेना कंपल्शन है। उसका सर्टिफिकेशन एंट्री पॉइंट पे दिखाना कंपल्शन है, तभी वो उनको मॉल्स में एंट्री दी जाएगी। तो मॉल्स खुले करने की और 10 बजे तक खुले रहने की अनुमति दी गई है। उसके बाद ऑफिसेज जो है, गवर्नमेंट ऑफिसेज, प्राइवेट ऑफिसेज, सभी के लिए अभी पूरी तरह से खोलने की अनुमति दी गई है। प्राइवेट जो ऑफिसेस है उनको 24 आवर्स खुले रखने की भी अनुमति दी गई है। उनको जो स्टैगर्ड तरीके से 25% हर सेशन, हर जो सत्र होता है उसमें अगर उन्होंने उपस्थिति रखे तो सोशल डिस्टेंसिंग भी मेंटेन होगा और कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर भी ठीक से उन्होंने अनुपालन करना ज़रूरी होगा। उसके बाद जो इंडोर स्टेडियम्स है या जिम्नाशियम्स है, वहाँ पर जिम्नाशियम्स और स्पाज सभी में 50% की अनुमति रहेगी और उनको परमिशन दी जाएगी। उसके बाद जो शादी हॉल्स है, इंडोर और आउटडोर, तो इंडोर में जो भी सिटिंग व्यवस्था है, जितनी भी संख्या है, उसके 50% तक या तो 100 मैक्सिमम इतना अलाउ किया गया है। बाहर जो शादी हॉल में लॉन्स जो रहती है, वहाँ पर उसकी जो कैपेसिटी है उसके 50% या तो मैक्सिमम 200 इतना ही मान्यता दी गई है। उसके बाद जो जैसा कि धार्मिक जो भी स्थल है, मेनली रिलीजियस जो भी सेंटर्स है वो सभी बंद ही रहेंगे और सिनेमा हॉल्स, नाट्यगृह यह भी बंद रहेंगे टिल फर्दर ऑर्डर्स। स्कूल्स और कॉलेजेस के हद तक उन डिपार्टमेंट को अधिकार दिया गया है, लेकिन उसके बारे में भी ऑनरेबल सीएम आज टास्क फोर्स और हेल्थ डिपार्टमेंट के साथ और स्कूल डिपार्टमेंट के साथ मीटिंग लेंगे, जिसमें अंतिम निर्णय स्कूल्स शुरू होने के बारे में लिया जाएगा। उसके बाद जो कॉलेजेस है, कॉलेजेस के हद तक मैंने जो डायरेक्टर हायर एजुकेशन से बात किया है, उनका और उनके डिपार्टमेंट का ये कहना है कि वाइस चांसलर और उनके एरिया के सभी स्कूल्स या कॉलेजेस के मैनेजमेंट्स को वो बात करके उनका प्रस्ताव वो देंगे हेल्थ डिपार्टमेंट को, और हेल्थ डिपार्टमेंट के अनुमति के बाद आने वाले 4-8 दिन के भीतर उसके बारे में वो निर्णय लेंगे। अंतिम ये है कि थर्ड वेव का जो एक अंदाज है, जब भी वो आएगा, अक्टूबर हो, सितंबर एंड हो, एक जो अंदाज़ा लगाया गया है, लेकिन आज ही कैबिनेट ने यह एक बहुत ही क्लियर डिसीजन लिया है कि जैसा कि एक अंदाज व्यक्त किया गया है केंद्र शासन के माध्यम से कि जो सेकेंड वेव में संख्या थी उसके 1.5 गुना संख्या थर्ड वेव में हो सकती है, और इसीलिए ऑक्सीजन की जो मात्रा है वो ऑक्सीजन की मात्रा अप्रॉक्सीमेटली 3500 to 3800 मेट्रिक टन लग सकती है।